नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी बाहेरून कुरकुरीत तसेच आतून चटपटीत लागणारे ब्रेड रोल्स कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये अर्धा पळी तेल घालूया. तेल तापत आहे तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये 2 चमचे मैदा घेऊन थोडं पाणी घालून पेस्ट बनवून घेऊयात. पिठामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. पेस्ट बनवून आपली तयार झालेली आहे. बाजूला ठेवूया. तेल गरम झालेलं आहे. पाव चमचा मोहरी घालूया. मोहरी तडतडली की पाव चमचा जिरे घालूया. जिरे उमलल्यावर 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. पेस्ट घालून 1 ते 2 मिनिट भाजून घेऊया. पेस्ट आपली परतून झाली आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा घालूया. गॅसची आच मध्यम करून कांद्याची कच्ची चव जाईपर्यंत भाजून घेऊया. तीन ते 4 मिनिटे कांदा कच्ची चव जाईपर्यंत भाजून झालेला आहे. एक पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो घालूया. टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात. टोमॅटो सुद्धा आपला मऊ होईपर्यंत भाजून झालेला आहे. थोडेसे सुके मसाले घालूयात. पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून गरम मसाला घालून मिक्स करूया आणि 15 ते 20 सेकंद परतून घेऊयात. मसाले परतून झालेले आहेत. 4 बटाटे उकडून साल काढून किसणीने किसून घेतलेले आहे. किसलेला बटाटा घालूया. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बटाटा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. भाजीचा छान वास सुटलाय. भाजी आणखीन चटपटीत व्हावी म्हणून अर्धा लिंबूचा रस पिळून घालूया. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करून भाजी थंड होण्यासाठी बाजूला ठेवायची आहे. सगळ्यात शेवटी लिंबू घातल्यामुळे त्याची आंबट चव टिकून राहते. जर तुम्हाला लिंबूचा रस घालायचा नसेल तर अर्धा टीस्पून आमचूर पावडर घालू शकता. आता आपली भाजी तयार झालेली आहे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवायची आहे. भाजी थंड झाली की कढईमध्ये तेल घेऊन गॅसच्या मध्यम आचेवर गरम करायला ठेवायचं आहे. इथे 6 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. शक्यतो ब्रेड रोल्स करण्यासाठी ताजे ब्रेडचा वापर करायचा आहे. याच्या कडा काढून घेतलेल्या आहेत. काढलेल्या कडा टाकून द्यायच्या नाही आहेत. त्याच्यापासून ब्रेड क्रम्स तयार होतात. एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे. ब्रेडचे स्लाइस पाण्यामध्ये हलक्या हाताने बुडवून घ्यायचे. दोन्ही तळहाताच्या मदतीने त्याच्यातील जास्तीचं पाणी काढायचं आहे. हे बघा, या पद्धतीने पाणी काढल्यानंतर याच्यामध्ये भाजी घालूया. भाजी एकसारखी चौकोनी आकार करून झाल्यानंतर याच्यामध्ये चीजचा तुकडा घालूया. चीज याच्यामध्ये घालणे ऐच्छिक आहे. मी बाहेरच्या बाजूला चीज ठेवलेला आहे. तुम्ही भाजीच्या आतमध्ये सुद्धा प्रेस करून घालू शकता. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्लाइसला फोल्ड करून लंब गोल आकार होईल असा शेप देऊयात.
स्लाईसच्या कडा व्यवस्थित बंद करायच्या आहेत. ब्रेड रोल्स तळताना भाजी बाहेर येऊ शकते. हे बघा, या पद्धतीने लंबगोल आकार तयार होईल असं करून घ्यायचं आहे. तयार झालेला ब्रेड रोल्स एका ताटामध्ये ठेवूयात आणि शिल्लक असलेल्या ब्रेडचे आपण असेच ब्रेड रोल्स तयार करून घेऊयात. घेतलेल्या स्लाईसचे सर्व ब्रेड रोल्स तयार करून झालेले आहेत. बाजूला आपलं तेलही तापलेलं आहे. एक ब्रेड रोल्स घेऊन मैद्याच्या केलेल्या मिश्रणामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचं आहे आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये सर्व बाजूने घोळून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने घोळून घ्यायचं आहे म्हणजे आपला ब्रेड रोल्स खाताना कुरकुरीत लागेल. तापलेल्या तेलामध्ये सोडूयात. सोडत असताना गॅसची आच कमी करायची आहे. ब्रेड रोल्स टाकल्यानंतर गॅसची आच मध्यम ठेवायची आहे. हे पलटायची गडबड करायची नाही आहे. तेलामध्ये सेट झाले की मगच अलटून पलटून घ्यायचे आहेत. ब्रेड रोल्सला खालून हलका सोनेरी रंग आलेला आहे. झाऱ्याच्या मदतीने हळूवार पलटून घेऊयात. हे लगेचच तळले जातात म्हणून थोड्या थोड्या वेळाने अलटून पलटून घ्यायचे आहेत. 5-7 मिनिटांनंतर यांना सर्व बाजूने छान हलका सोनेरी रंग आलेला आहे. एका ताटामध्ये काढूयात. याच पद्धतीने तयार केलेले सर्व ब्रेड रोल्स तळून घ्यायचे आहेत. हे दिसायला जितके सुंदर झालेले आहेत तितकेच खायला कुरकुरीत आणि चविष्ट झालेत. कुरकुरीत ब्रेड रोल्स आणि सोबत गरम गरम वाफाळलेला चहा संध्याकाळचा मस्तच बेत होईल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.